तर मित्रांनो एक गाडी बघितली सुझुकीची विक्टोरीस. आतनं दाखवतो मला कशी आहे. मला तर लय आवडल्या. बाहेरनं एकदम प्रीमियम आहे बघा. तर मित्रांनो आता मी कोल्हापुरातलं आमचं काम आवरले आणि मी माझ्या बहिणीच्या घराला चाललोय. त्याला काही सांगितलं नाही मी येणार आहे म्हणून, पण चाललोय. मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज लय लवकर उठले, 6:30 वाजले सकाळचं. 6लाच उठलोय. आपल्याला आज कोल्हापूरला जायचं आहे. नवनाथ आहे नाही माझा मित्र, त्याचं कार डिलेवरीचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याला, आणि माझं माझ्या बहिणीच्या घराला जायचं हे काम आहे. आणि एक ॲडव्हर्टाईज पण आहे माझी, ती म्हणजे फेस क्लिनिंगची ॲडव्हर्टाईज आहे, ती पण करायची. आणि सांगलीत एक काम आहे. अशी 3-4 कामं आहे ती, त्याची पण 2-3 कामं आहेत, माझी 2-3 कामं आहेत. असं यासाठी आम्ही कोल्हापूरला जाणार आहे. चला तर मग मित्रांनो आवरले, आता जाऊया. पप्पांना अजून सांगितलं नाही मी चाललो आहे म्हणून. ठीक आहे, पहिल्यांदा सांगतो आणि मग जाऊया आपण. पप्पा झोपले तिथं. पप्पा पप्पा काय चाललोय कोल्हापूरला. कोल्हापूरला हां, काय कोल्हापूरला जाऊन येतो. कोल्हापूरला कोल्हापूर का काम आहे एक. सांगलीत एक ॲडव्हर्टाईज आहे, दोस्ताची एक ॲडव्हर्टाईज आहे, गाडीतनं चालली. जाऊ का? येतो एक संध्याकाळी येतो 6-7 वाजता. मित्रांनो गाडी आली आपली, नवनाथ आल्यात. वरनं ऑफिसमधनं जाऊन हे आणण्यात चला माईक. ही नाही माईक. तर गाईज ऑफिसमधनं माईक घेतोय. माईक कुठं आहे? आणि लायसन्स ही पाकिट मेन पीक आहे की लायसन? हां, लायसन विसरून चाललाय. लक्षात ठेवा, आयुष्यात पुढे जाणार नाही तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. चला तर गाईज प्रवास आमचा चालू झालेला आहे. कवट्यातनं आता निघलोय घरातनं. आता डायरेक्ट इथनं सांगली. तर गाईज पंपावरती आलोय, पेट्रोल टाकलोय आम्ही आणि 1000 रुपयेच पेट्रोल टाकलोय. पोचलोय मिरजमध्ये. आम्ही नाश्ता करणार आहे आणि इथं कुठं बेसमेंटमध्ये नाश्ता आहे, तिथंच चाललोय. नाश्ता करावं गाईज. नाश्त्याला आम्ही पोहे घेतले. पोहे आणि सांबार एकदम क्वालिटी आहे बघा. तर मित्रांनो सांगलीला चाललोय. प्लॅनमध्ये एक छोटासा चेंज आलाय. आम्ही चाललोय बाळमामाच्या मंदिरात. मित्रांनो हे बाळमामाचं मंदिर आहे आणि आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही, पण बाहेरनं काय असेल ती शूट घेतो आणि आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊन बाहेर येतो. मित्रांनो दर्शन घेऊन आलोय. एवढं भारी वाटले ना, लय भारी वाटाले. नवनाथ तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन? आजचा दिवस सार्थकी लागला. म्हणजे आजचा दिवस खरा म्हणजे सतमार्गी लागला. दर्शनाला आलतो आणि आजचा दिवस कारणे लागला. तर आम्ही तिथनं निघाल्यानंतर डायरेक्ट शोरूमवरती आलोय बघा. आणि हे शोरूम आहे मारुती सुझुकीचं आणि इथंच आपल्याला कार डिलेवरीचा व्हिडिओ बनवायचा. होय, सगळ्यात भारी म्हटलं तर हेच आहे बघा. म्हणजे आम्ही ठरवून बाळमामाला तिकडं आदमापूरला जातोय, पण आरती गावत नाही. आज सहज आलतो, डायरेक्ट आरती. तर मित्रांनो एक गाडी बघितली सुझुकीची विक्टोरीस. आतनं दाखवतो मला कशी आहे. मला तर लय आवडल्या. बाहेरनं एकदम प्रीमियम आहे बघा. शेवट एकदम. गाडी आवडली की नाही? शेवट आहे, सुरुवात आहे. तुम्हाला आतनं दाखवतो, आतनं कशी आहे गाडी दाखवतो मला. तर हे बघा गाईस, अशा पद्धतीने गाडी आहे. एकदम सगळा प्रीमियम सेटअप आहे. पूर्ण जे इंटेरियर आहे एकदम भारी आहे. सीट वगैरे व्हेंटिलेटेड सगळं मस्त आहे एकदम. आवडलं मला. कारण ज्या लोकांनी गाडी घेतल्या का नाही ते अजून आले नाहीत. आम्ही तर कॉफीची ऑर्डर दिली आणि इथंच कॅफे आहे बघा. शोरूममध्ये कॅफे आहे. आम्ही लेमन टी सांगितले. आता त्याने येऊस तोपर्यंत वेट करायचं, लेमन टी प्यायचे. लेमन टी पण आली बघा. मित्रांनो आता ड्रोनचा शूट घ्यायचा आहे आपल्याला गाडीचा. जी गाडी बाहेर आहे आता हे ड्रोनचा सेटअप लावून घेतला आहे बघा. तर मित्रांनो आम्ही ज्योतिबावरती पोहोचलोय. आमच्या समोरच मंदिर आहे आणि सगळे भक्त ते इकडं चालले. तिकडं सगळे पुढं मंदिर आहे बघा. ते दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. ते पुढं मंदिर आहे. आज जाऊन दर्शन घेतो मस्त मध्ये. मंदिरात आलोय. हे बघा इथं तोफ आहे, जुन्या काळातली एकदम तोफ आहे इथं. आणि आम्ही त्या बाजूला चाललोय. आम्ही जरा वेगळ्या ह्याच्यातनं आलोय आणि हे मंदिर आहे बघा. हे मंदिर आहे एकदम भारी असं मंदिर आहे. आणि तर हे दोघजण पुढे चाललेत, मी मागणं चाललोय. हा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलोय. एकदम भारी वाटलं. आत गाभाऱ्यात प्रवेश नाही, पण त्यामुळेच व्हिडिओ घेतला नाही. आता बाहेर फोटो काढतोय आम्ही इथं. तर
तर मित्रांनो आता मी कोल्हापुरातलं आमचं काम आवरले आणि मी माझ्या बहिणीच्या घराला चाललोय. त्याला काही सांगितलं नाही मी, काय मी येणार आहे म्हणून, पण चाललोय आणि बघूया सरप्राईज देतो. खरंच काही सांगितलं नाही अजून. इकडं या बाजूला चला. तर इथून आता थोड्याच अंतरावरती घर आहे. जातो आणि रिॲक्शन तेवढं बघतो काय येते, कारण मी सांगितलंच नाही. लई दिवस झालं म्हणतो ती घरला या. आता आलोय फायनली घरला. मित्रांनो घराच्या बाहेर आलोय. रिॲक्शन बघूया कसं आहे त्यांचं. आता आत्ती तिथं रांगोळी काढाल्या. आत्तीला काय सुद्धा सांगितलं नाही. आत्ती काय चाललंय? काय आले 2 मित्र आहे ते. हा सोरा नाही बोलत आम्ही, बोल नाही बस बोल नसतं आम्ही. सोरा काय ग कार्टे केस वाढलेत की ह्याची, मोठी झालीत की. तुम्ही कसं काय आला लवकर? मी विचारून आलोय. तुम्ही 8 वाजता येताय तुम्ही. कार्यक्रम बर आत्ती सांग काय बोललेस? मंडात ती संघ हा जोगतीन आलती ना, आत्तीनं अशी सांगितली भाच्याचं लग्न करायचं आहे ना. बर तर पौष महिना जाऊ दे, माघ महिन्यात सुट्टी म्हणून होय. सांगितलं. गुरुवार हे महिना चांगला जायचा, कुठं वाईट आहे हे महिना ती. नाही मी करून ठेवले सगळं नियोजन तयार आहे. फक्त पोरगी झाली तयार. सगळं तयार आहे. टॅन 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 टॅन. बरोबर चला येऊ का आम्ही? चालते चला तिथे जाऊ. बरोबर येत चालतं. राहा, आलास तर आहे. हा काय म्हणलीस? येत राहा म्हणलं. येत राहू का? येत आहे रे, तिला पण कसं वाटतंय. होय होय आधी मध्ये येत बरोबर तिला बी जरा. तुला काय चालतं. बोलतो का तू येतो काय काम- मला मध्ये काम आहे, व्हिडिओ करायचा आहे. होय एक दिवस राहून दुसरे गेल्या चालते, ते तेवढं बरं वाटतं. काय तर काम म्हणजे नसलं का नाही यायच म्हणतोय, खरं काय तर लागतेच, त्यामुळे जरा उशीर होते. रंकाळ्याला पण जाऊया. तुला चालतंय. म्हटलं की जाय पण ज्योतिबा जाय म्हटलं की गाडी करून. कधी जायचं? तू आता आला सवय जा मी येतो इकडं. मी येऊन दे जाऊन घेऊन दे. काय 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 मी जाऊन येतो. जाऊन येऊन दे तिकडे. जाऊन येतेस तू कवटर? हा मग तेव्हा पप्पा जाऊया, मग तेव्हा जाऊया. चालतंय पण चालतंय. तुम्ही कामावर आणि 26 जानेवारी का तुला सुट्टी असणार? 26 जानेवारी जाता येते मग. त्याला काय सुट्टी काय म्हणजे. माझी सगळी सुट्टी नाही माझी. ए काय ग जाऊ का? जाऊ का? थांबू बाय कर की. लाजायला थांब लागले. म्हणू आज इकडे. गाईज आता भेटून आलो बहिणीला, सगळ्यांना भेटलो, सासू सासरे भाऊजी मस्त मध्ये चेष्टा मस्ती करून आलोय. आता घरी चाललोय आम्ही. वैताग आला, आता जाऊन एडिटिंग करणार आहे आणि आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गोटे मांका.